लांब पल्ल्याचा सुरक्षित प्रवास करण्यासाठी आजही प्रवाशांची रेल्वेलाच प्रथम पसंती असते। रेल्वे मंत्रालयानं प्रवासी तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेतलाय। मात्र मजेशीर बाब अशी की पहिल्या 215 किलोमीटरपर्यंत दरवाढ असणार नाही, तर तिथून पुढच्या प्रत्येक किलोमीटरसाठी केवळ 1 पैसा भाडेवाढ होणार आहे। आता तुम्ही म्हणाल की 1 पैसा काय भाडेवाढ असते का? पण याच दरवाढीतून रेल्वेला वर्षाला तब्बल 600 कोटी रुपये जादा मिळणार आहेत। म्हणजेच प्रवाशांना नाराज न करता तिजोरीत भर टाकण्याची ही अफलातून आयडिया रेल्वेने शोधली आहे। ही भाडेवाढ 26 डिसेंबरपासून लागू होणार आहे। भारतीय रेल्वेनं 26 डिसेंबरपासून रेल्वे प्रवासी भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतलाय। यापूर्वी 1 जुलै 2025 पासून रेल्वे प्रवासी भाडे वाढवण्यात आलं होतं। त्यानंतर 5 महिन्यातच रेल्वेनं प्रवासी भाडे वाढ करण्याचा निर्णय घेतलाय। मात्र ही भाडेवाढ किती होणार याची फारशी चिंता करण्याची गरज नाही। भारतीय रेल्वेनं उपनगरीय सेवा आणि मासिक तिकिटाच्या पासमध्ये कसलीही दरवाढ केलेली नाही। तसंच जनरल तिकिटावर प्रवास करणाऱ्यांसाठी 215 किलोमीटरपर्यंत कोणतेही दर वाढवलेले नाहीत। पण 215 किलोमीटरपेक्षा पुढील अंतरासाठी प्रति किलोमीटर फक्त 1 पैसा दरवाढ केली जाणार आहे। मेल आणि एक्सप्रेस नॉन एसीसाठी 2 पैसे प्रति किलोमीटर, तर वातानुकूलित डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुद्धा प्रति किलोमीटर 2 पैसे अधिक मोजावे लागणार आहेत। वरवर पाहता ही दरवाढ अत्यंत किरकोळ वाटत असली तरी त्यातून रेल्वेला वर्षाला तब्बल 600 कोटी रुपये जादा मिळणार आहेत। त्यामुळं प्रवाशांना किरकोळ असलेली भाडेवाढ रेल्वेला मात्र जादा उत्पन्न मिळवून देईल।